आपण आलेलो आहे लांबेश्वर संस्थान. या इथे भव्य दिव्य इथे अशी भगवान शंकराची पिंड आहे. हे या दगडामध्ये अखंड असं आहे आणि बघू शकता आकार किती मोठा आहे याचा. याची विशेषता अशी आहे, पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस वरतून फक्त या पिंडीवर एक धार पडते, बाकी कुठेच गळत नाही. हे पूर्ण जे आहे गुहेसारखं कोरलेलं मंदिर आहे. तिथे दुसरं कुठंच असं हे नाही आहे. आणि या मंदिराची विशेषता अशी आहे, या मंदिरामध्ये नंदी नाही आहे. भगवान शंकराचं हे असं भारतामध्ये खूप कमी मंदिरं असे आहेत जिथे नंदी बिना नंदीचे भगवान शंकर आहेत. तरी तुम्हाला जर अजून कुठे मंदिरं माहीत असतील अशी ज्याच्यामध्ये भगवान शंकर नंदीशिवाय बसलेले विराजलेले, तसं कमेंटमध्ये सांगा. आणि बघा या मूर्ती, या पिंडीचं सौंदर्य पहा. सगळ्या साईडने तुम्हाला एकसारखं दिसत, कुठूनही बघा तुम्हाला ते एकसारखेच दिसते. हा कलश लावण्यात आलेला आहे. या इथे अशी भगवान शंकराची मूर्ती सुद्धा आहे आपल्या इथे. गणपती बाप्पा आहे आणि इथे देवी माता आहे. अखंड दीप दिसतोय हा. तर भगवान शंकर इथे यात आपले शिवरात्रीच्या दिवशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी वगैरे इथे फार गर्दी होत असते. स्वामी गंगानंद गिरीजी महाराज असे या मंदिराला सांभाळतात. तर असे हे संस्थान एकदम निसर्गरम्य ठिकाणी आहे. तरी जे काही आहे ते सगळं प्राकृतिक सौंदर्य इथं. बाकी या असे मंदिराच्या कुशीमध्ये डोंगराच्या कुशीमध्ये असं हे बसलेलं ठिकाणी चारी बाजूने असेच वृक्ष वगैरे आहे. इथून या डोंगरावरून, या खडकावरून वरतून पाऊस येतो आणि या मंदिराच्या वरतून पडतो पाणी. तरी इथे आपले पावनजी हनुमान आहेत मंदिराचं रक्षण करण्यासाठी. तरी चांगलं लाल चिऱ्यामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे, छान दिसते. असं वरतून खडक आलेलं आहे. विशाल साहेब सावलीत बसले तरी चालेल. सगळीकडचा परिसर एकदम नॅचरल, एकदम नैसर्गिक आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला तेच समजून सांगितलं की या ठिकाणी आले तर तुम्ही कपल्सला अलाउड नाही असं लिहिलेलं आहे या दरवाजावर, गेटवर. आणि असं आहे की इथलची नैसर्गिक सुंदरता जी आहे ते तुम्ही खराब नका करू. हे देवस्थान खूप छान आहे. असं प्राकृतिक वगैरे सौंदर्य आहे. त्याला इजा होईल असा विचार करू नका, असं कृत्य करू नका. तरी यायची जागा एकदम